मेडिकल कॉलेजमध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला केंद्र शासनानं नुकतेच 60 कोटी रुपये मंजूर झालेले. खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगर जिल्हा अशा जवळपास 16 जिल्ह्याला आपण रुग्णसेवा देतोय. एक रजिस्ट्रार पाठवले होते की घाटीमध्ये इतक्या निगेटिव्ह बातम्या काय येतात, स्वच्छता का नसते, काय नेमकं आहे. तर त्यांनी टीम पाठवून निरीक्षण केलं होतं की या डिसेंबर 20 पूर्वी ही घाटी कचरामुक्त 100% झालेली असेल, जी सध्या 80% आसपास झाली. नमस्कार, मी उमा शिंदे एडियनच्या सर्व दर्शकांचं स्वागत करते. एडियन डिजिटल दिवाळी 2025 या सदरा अंतर्गत आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. आज याच कार्यक्रमात आपल्यासोबत उपस्थित आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थातच घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे सर. सर, एडियनच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्याला दिवाळीच्या अनेक अनेक शुभेच्छाही देते. खूप खूप धन्यवाद आपल्याला. मीही एडियन न्यूज चॅनलचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो की आज आपण आमच्या संस्थेची अर्थात घाटी रुग्णालयाची निवड केली आणि घाटी रुग्णालयामध्ये ज्या काही सोयी सुविधा आहेत तर त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा यासाठी आम्हाला संधी उपलब्ध करून दिलेली आहे. सुरुवातीला मी आपल्या सर्व चाहत्यांना माझ्या वतीनं, माझ्या संस्थेच्या वतीनं आणि सर्व घाटी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, तंत्रज्ञ यांच्या वतीनं दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. या चर्चेला आपण सुरुवात करूयात, तो म्हणजे सर्वात महत्वपूर्ण अशा विषयाने. जवळपास बराचसा निधी घाटीच्या नवीन कामासाठी देण्यात आलेला आहे. तर मग या विकास कामांच्या अंतर्गत नेमक्या कोणकोणत्या कामांची सुरुवात करण्यात आली आहे? आता आपल्याला माहित आहे की आपली ही जी संस्था आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात ज्याला आपण घाटी असं म्हणून मराठवाड्यामध्ये आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात ओळखलं जातं, यामध्ये बऱ्याचशा बिल्डिंग इमारती ह्या 65 वर्षापेक्षा जुन्या आहेत. त्यामुळं आपला ज्याचा सर्वात जास्त जो रुग्णांचा जो लोड असतो किंवा त्या ठिकाणी गर्दी असते ती सर्जिकल इमारत ज्याला असं आपण म्हणतो, जिथं आपला अपघात विभाग आहे, 20 वार्ड त्या ठिकाणी आहेत, ऑपरेशन थिएटर्स आहेत, प्रसूती कक्ष आहे आणि इथं जास्त वर्दळ असते त्या ठिकाणी NICU आहे, ज्याला आपण न्यूरोनेटॉलॉजी डिपार्टमेंट म्हणतो, ज्या ठिकाणी 30 दिवसाच्या आतली बाळं जी जन्मलेली असतात, ज्यांना काही ट्रीटमेंटची गरज असते ते मुलं त्या ठिकाणी ठेवण्यात येतात. ही बिल्डिंग जरा खूप जुनी झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं आपल्याला ही बिल्डिंग आपण 5 वर्षापेक्षा जास्त वापरू शकणार नाही असं स्ट्रक्चरल ऑडिट करून दिलेलं आहे आणि ते देऊनही 2 वर्ष झालेली आहेत आणि त्यामुळं आपण शासनाकडे त्याचा पाठपुरावा करत होतो आणि मला आनंद आहे की महाराष्ट्र शासनानं आपली बाजू ऐकली आणि मागच्या मार्च-एप्रिल मध्ये जे अधिवेशन झालं त्यावेळेस आपल्याला या कामासाठी 710 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. त्याची टेंडर प्रक्रिया आतापर्यंत सुरू होती, ती आता नुकतीच संपलेली आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात MSIDC या यंत्रणेमार्फत ते टेंडर प्रक्रिया झालेली आहे आणि साधारणतः पुढच्या काही दिवसात त्याचं भूमिपूजन आता मान्यवरांच्या म्हणजे त्यामध्ये आता जे पालकमंत्री महोदय असतील, आपल्या वैद्यकीय शिक्षण खात्याचे जे आमचे मुश्रीफ साहेब, हसन मुश्रीफ साहेब जे आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाला कोण कोण येणार आहे, त्यानंतर तो कार्यक्रम कधी होईल याचं संपूर्ण नियोजन करण्यात येणार आहे. ही सर्वात मोठी मागच्या ह्या घाटीच्या इतिहासातली सर्वात मोठी रक्कम 710 कोटीची आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळं मी माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील हसनजी मुश्रीफ साहेब, या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब आणि सर्वच खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी यांनी ज्याला मदत केलेली आहे त्या सर्वांचा संस्थेचा संस्था प्रमुख म्हणून, अधिष्ठाता म्हणून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारही मानतो. जी, आपण पाहतोय की रुग्णालय आणि महाविद्यालय इथे संलग्न आहे घाटीच्या अंतर्गत. तर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे रुग्णालयासाठी नवीन बांधकाम करण्यात येणार आहे.
तर तशाच पद्धतीने महाविद्यालयासाठी देखील यामध्ये काही तरतूद करण्यात आली आहे का? हो, आपल्याला माहित आहे की ही संस्था जशी 65 वर्षापेक्षा जुनी असल्यामुळं रुग्णालय एक भाग आहे. मुख्यतः हे मेडिकल कॉलेज आहे. सर्वांना या निमित्तानं मी स्पष्ट करू इच्छितो की बेसिकली हे मेडिकल कॉलेज आहे. मेडिकल कॉलेजचं मूळ काम जे असतं, एक चांगले दर्जेदार अद्ययावत ज्याला ज्ञान आहे असे सुसंस्कृत आणि सौजन्यशील डॉक्टर घडवणं आणि त्यांना समाजामध्ये पेशंट केअरसाठी रुग्णसेवेसाठी पाठवणं हे मूळ काम आहे. आणि मग त्यासाठी एका रुग्णालयाची आवश्यकता असते आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी हे रुग्णालय त्या ठिकाणी आहे. हे सर्व्हिस हॉस्पिटल नाही आहे, हे टीचिंग हॉस्पिटल आहे बेसिकली. परंतु दुर्दैवानं आपल्याकडं शहरामध्ये पाहिजे तशी पब्लिक हॉस्पिटल त्या ठिकाणी नाहीत, महानगरपालिकेचे हॉस्पिटल नाहीत आणि त्यामुळं संपूर्ण भार आपल्याला या रुग्णालयावर येऊन खरं तर आम्हाला जे नॅशनल मेडिकल कमिशनचे नियम आहेत त्याच्यानुसार केवळ आम्हाला 750 ते 1000 बेड असायला पाहिजे. आज आमच्याकडे साधारणतः 1800 बेड आहेत आणि त्यामुळं हे काम आपण रुग्णसेवेसाठी आपल्याला माहित आहे की शासकीय रुग्णालयामध्ये येणारा रुग्ण हा अत्यंत गोरगरीब असतो आणि त्यामुळं सगळ्यांची मदार जी आहे तर ती घाटी रुग्णालयावर आहे. आपण जो प्रश्न विचारला की मेडिकल कॉलेजमध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला केंद्र शासनानं नुकतेच 60 कोटी रुपये मंजूर झालेले, जेव्हा आपली विद्यार्थ्याची संख्या 150 वरून 200 वर गेली आणि आपली मूळ कॉलेजची सुरुवात ही 50 MBBS सीट झाली आणि नंतर वाढत ती 100 झाली, 150 झाली आणि आता 200 झाली. त्यामुळे आपले लेक्चर थिएटर असतील, प्रयोगशाळा असतील, डेमॉन्स्ट्रेशन रूम ज्याला म्हणतो, हे सगळं कमी पडत होतं आणि त्यामुळे आता ही नवीन एक EWSच्या स्कीम मधून आपल्याला इकॉनॉमिकली विकर सेक्शन त्यामधून आपल्याला 60 कोटी रुपये मंजूर झाले आणि त्याच्यामधून 45 कोटी रुपये खर्च करून एक सुसज्ज अशी एक इमारत बांधण्यात येत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिका असतील, मेडिकल एज्युकेशन युनिट असेल, जे आपल्याला शरीर रचनाशास्त्र हा एक फर्स्ट इयरचा महत्वाचा विषय आहे. त्याला एक डिसेक्शन हॉल, त्याची कॅपॅसिटी कमी पडत होती, तर ती एक डिसेक्शन आपण त्यामधून बांधतोय. ड्रग स्टोअर असेल, अशा स्किल लॅब आहे, अशा अनेक गोष्टी महाविद्यालयामध्ये सुद्धा सुरू आहेत. जे केवळ हॉस्पिटललाच आहे असं नाही. आणि विद्यार्थ्यांसाठी आपण 6 हॉस्टेल बांधतोय 2100 विद्यार्थ्यांसाठी, ज्याची 2100 इतकी कॅपॅसिटी असेल, तर ते काम सध्या सुरू होणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आता बोलताना म्हणालात की आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होतोय, आपण पाहतोय की छत्रपती संभाजीनगरसह आजूबाजूतील बऱ्याच जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. तर ओपीडी असेल किंवा इतर विभाग असतील घाटीतील, सर्वांवरच ताण निर्माण होतोय आणि त्यावर उपाय म्हणून एक चिठ्ठी मुक्त घाटी असा तुम्ही उपक्रम सुरू केला होता. तर तो उपक्रम नेमका काय आहे? मी आपल्याला सांगितलंय की मराठवाड्यातले 8 जिल्हे, त्यानंतर खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगर जिल्हा, अशा जवळपास 16 जिल्ह्याला आपण रुग्णसेवा देतोय. साधारणतः 2 कोटी पॉप्युलेशन, ज्याला लोकसंख्या म्हणतो, महाराष्ट्राची जी काय लोकसंख्या आहे त्याच्यातल्या 2 कोटी पॉप्युलेशनला आपण रुग्णसेवा देतोय. साधारणतः आपलं राज्य कर्करोग रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि घाटी रुग्णालय असं मिळून दिवसभरामध्ये आपण 4000ची ओपीडी आपण काढतोय. त्याचप्रमाणे 1800 ते 2000 रुग्ण या सगळ्या संस्था मिळून आपल्याकडे ऍडमिट असतात. तर महाराष्ट्र शासनाकडून मिळणारा निधी, माननीय पालकमंत्री यांच्याकडून मिळणारा डीपीडीसीतून, जिल्हाधिकारी साहेब आहे, सर्व लोकप्रतिनिधी आहे, या जिल्ह्याचे दुसरे कॅबिनेट मंत्री जे बहुजन विकास मंत्री आहेत, आदरणीय अतुलजी सावे साहेब, आणि आमचे वरून शासनातून मुख्यमंत्री आणि सर्वच वैद्यकीय शिक्षण खातं, त्यांच्याकडून जो निधी मिळतो त्याच्यातून आपण औषधी खरेदी करतो. आणि चिठ्ठीमुक्त घाटी ही मी रुजू झाल्यानंतर 20 डिसेंबर 2023ला मी या ठिकाणी रुजू झालो, परंतु 1 एप्रिल 2024 पासून आम्ही ही चिठ्ठीमुक्त घाटी सुरू केलेली आहे. याचा अर्थ आमच्याकडे येणाऱ्या
कोणत्याही रुग्णाला आम्ही एकही गोळी, एकही औषध, एकही इंजेक्शन किंवा कुठलाही सर्जिकल आयटम लिहून देत नाही आणि सर्वांना विनामूल्य देतो. काही रुग्ण हे शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना असेल, प्राईम मिनिस्टर सुरक्षा योजना असतील, PMSY ज्याला म्हणतो आपण, तर या योजनातून सुद्धा आपण त्यांना त्याचा फायदा देतो आणि त्याच्यातूनही काही निधी आपल्याला शासनाला मिळतो, संस्थेला मिळतो. या योजनेमध्ये काम करणारे डॉक्टर, तंत्रज्ञ, नर्सिंग स्टाफ यांनाही मिळतो. तर चिठ्ठीमुक्त घाटी म्हणजे एकही गोळी औषध आम्ही बाहेरून लिहून देतो. आणि ज्या प्रकारे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होतोय, तर OPD 2 वेळा सुरू करण्यात आली. तर त्याला नागरिकांचा नेमका कसा प्रतिसाद मिळतोय? मी खरं पाहिलं तर या संस्थेमधून MBBS झालो, MS झालो, नंतर लेक्चरर टू प्रोफेसर झालो, नंतर माझ्याकडे हा अधिष्ठातांचा अतिरिक्त चार्ज देण्यात आला. तर त्यावेळेस मला लक्षात आलंय मागच्या 25 वर्षामध्ये की या ठिकाणी जर आपल्याला चांगली रुग्णसेवा द्यायची असेल तर आपल्याला या ठिकाणी ह्या आरोग्याच्या सर्व सुविधा वाढवल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना आपण त्याचा फायदा दिला पाहिजे. या दृष्टीनं आपण हा प्रयत्न करत आहोत. अच्छा. आणि याबरोबरच कचरामुक्त घाटी अशी एक संकल्पना आता प्रचलित झाली आहे सध्या. आपण पाहतो की जिथे स्वच्छता असेल तिथेच आरोग्यही नांदतं. त्यामुळे त्या दृष्टीने तुमच्यासाठी हा एक कचरामुक्त घाटी संकल्पना नेमकी कशी अंमलात आणली जाते सध्या? मी एक एप्रिल 2024ला ज्यावेळेस अ, चिठ्ठीमुक्त घाटी सुरू केलं त्यावेळेस दुसरी घोषणा केली होती की कचरामुक्त घाटी. कारण मी आपल्याला सांगतो की माननीय उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर यांनी या ठिकाणी मागच्या 2 वर्षापूर्वी मी रुजू होण्याच्या आधी एक रजिस्ट्रार पाठवले होते की घाटीमध्ये इतक्या निगेटिव्ह बातम्या का येतात, स्वच्छता का नसते, काय नेमकं आहे. तर त्यांनी टीम पाठवून निरीक्षण केलं होतं आणि ती गोष्ट माझ्या थोडीशी मनाला लागली होती की मी ज्या संस्थेचा विद्यार्थी आहे, ज्या संस्थेचा अल्युमिनाय आहे, त्यावेळेस मी या ठिकाणी डीन नव्हतो, मी परभणीला डीन होतो. परंतु मी ज्यावेळेस रुजू झालो त्यावेळेस मी ठरवलं की आपल्या कार्यकाळामध्ये अशी कोणतीही घटना घडू नये की ज्याला उच्च न्यायालय असेल किंवा कुठल्याही सरकारी यंत्रणेकडून त्याच्यावर ठपका ठेवला जाईल. आणि आपल्याला माहित आहे की आपलं घाटी रुग्णालय म्हणलं की बऱ्याच वर्षापासून आम्हाला लोक म्हणायचे की 60 ते 70ची घाटी अशी होती, 70 ते 80ची घाटी अशी होती. तर मी तो संकल्प केला होता की ती घाटी कशी बनवता येईल आणि म्हणून स्वच्छतेच्या क्षेत्रामध्ये आज तुम्ही जर या कॅम्पसमध्ये फिरला तर आम्ही बऱ्यापैकी भरपूर काम केलेलं आहे. अजूनही आम्ही काही एजन्सीचा उपयोग करून शासनानं काही कंत्राटी कर्मचारी दिलेले आहेत त्यांच्या मदतीनं आता आपल्याला हा जो समोरचा भाग आहे त्याला आपण प्रथमदर्शी दिसणारा तो आपण कचरामुक्त केलेला आहे. परंतु मी जसं सांगितलं की ही जी सर्जिकल इमारत आहे त्या ठिकाणी 65 वर्षापेक्षा जुनी असल्यामुळे ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत. त्यानंतर काही कचरा बाहेर वार्डातून फेकला जातो. तर त्यावर सुद्धा आम्ही काम करतोय. मला खात्री आहे की या डिसेंबर 20 पूर्वी ही घाटी कचरामुक्त 100% झालेली असेल, जी सध्या 80% आसपास झालेली आहे. जी. याबरोबरच पोस्टमॉर्टम हा महत्त्वाचा विषय आहे आणि अ, नागरिकांना आणि ज्यांच्या नातलगांचा मृत्यू झालाय अशांना रात्रभर वाट बघावी लागायची. तर घाटी प्रशासनाच्या वतीने त्यावर काय उपाययोजना करण्यात आली? मी जसं तुम्ही मला विचारलं की तुम्ही दोन वेळेसची ओपीडी सुरू केली, तसंच त्याच वेळेस मी ठरवलं होतं की जे रात्री पोस्टमॉर्टम होत नाहीत, आपण जसं म्हणालात की तिथं नातेवाईकांना ते प्रेत कुठं बाहेरगावी घेऊन जायचं असतं, कधी नांदेड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, बीड असेल किंवा आउट ऑफ स्टेट सुद्धा नेतात. तर जर पोस्टमॉर्टम झालं नाही तर हे सर्व हजारो लोक नातेवाईक ती त्या ठिकाणी ती प्रतीक्षा करत असतात आणि रात्रीच्या वेळेस निश्चित काही केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या विविध उच्च न्यायालयांच्या गाईडलाईन आहेत की काही पोस्टमॉर्टम ही करू नयेत रात्री, ज्याच्यामध्ये पॉयझनिंगचा असेल, सुसाईड केलेली असेल, हँगिंग असेल किंवा अशा अनेक काही ज्याच्यामध्ये संशयास्पद हे आहे, तर त्या आम्ही करत नाहीत, आजही करत नाहीत. परंतु जे काही बाकी रोड ऍक्सिडेंटचे असेल, वार्डात पेशंट ऍडमिट होता तर तो काही 8 दिवसात 15 दिवसात काही त्याच्यावर MLC होती. कधी MLC म्हणजे आपण साप चावला तरी MLC करतो,
विंचू चावला तरी एमएलसी करतो, काही ऍक्सिडेंटच्या केसेस येतात त्याच्यात एमएलसी करतो. आपल्याकडे काही काही ब्रॉड डेड ज्याला म्हणतो की आणला त्यावेळेसच तो डेथ झालेला असतो, त्याला आम्ही फक्त डिक्लेअर करतो डेथ झालाय आणि त्याचं पीएम करावं लागतं मात्र. तर असे काही गोष्टी होत्या की ज्याच्यात रात्रीचं पोस्टमॉर्टम, मी थोडा एक संवेदनशील व्यक्ती आहे, मी अधिष्ठाता नंतर आहे आणि मी ज्या परिस्थितीतून आलेलो आहे त्याची मला पूर्ण जाणीव आहे की या संस्थेमध्ये येणारा रुग्ण हा अत्यंत समाजातला आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासलेला असतो. त्याच्याकडे कधी कधी 20 रुपयाचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी पैसे नसतात. तर अशा वेळेस मग त्याला ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या होत्या आणि ही जी कुचंबना होत होती नातेवाईकांची, मागच्या जवळपास 15 वर्ष हे रात्रीचे पोस्टमॉर्टम 2009 नंतर बंद होते. तर मला समाधान आहे की मी मागच्या 2 वर्षापासून हे रात्रीचे पोस्टमॉर्टम सुरू केले आणि मला असं वाटतं की साधारणतः 300 पोस्टमॉर्टम आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये रात्रीच्या वेळेस केलेले आहे. म्हणजे हे 300 कुटुंबांना आम्ही त्या ज्या दुःखातून त्याच्यातून त्याला बाहेर पडण्यासाठी मदत केली आहे. यासह केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने रुग्णांना उपचार कमी खर्चात करता यावे यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. उदाहरणार्थ जीवन ज्योती विमा योजना असेल, महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल. तर या योजनांचा लाभ नागरिक कशा प्रकारे घेत आहेत, रुग्ण कशा प्रकारे घेत आहेत आणि त्याला प्रतिसाद कसा मिळतोय आणि यामध्ये घाटीचा नेमका रोल काय आहे, भूमिका कशी आहे? कसं आहे, शासनानं हे जे सरकारी रुग्णालय केलेली आहेत, म्हणजे त्याच्यात घाटी रुग्णालय असेल किंवा आपल्या 35 जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल होते, आता ते मेडिकल कॉलेजकडे ट्रान्सफर झालेले आहेत. तर शासनाची एकच योजना आहे की ही शासनाची लोककल्याणकारी योजना असल्यामुळं या ठिकाणी पैसा किंवा प्रॉफिट कमवणं हा हेतू नाही. आणि त्यामुळे ह्या ज्या योजना सुरू केल्या आहेत, MJPY असेल, जीवन ज्योती असेल, तर पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजना असेल, तर या योजनेचा फायदा गोरगरीब रुग्णांना मिळावा आणि आत्ताच आमच्या महाराष्ट्राची याची रँकिंग डिक्लेअर झाली, त्याच्यामध्ये आपण 3ऱ्या नंबरवर याच्यामध्ये योजनेमध्ये आलेलो आहोत. जे मी अंबेजोगाईला डीन असताना त्या ठिकाणी 518 खाटा आहेत, त्या ठिकाणी महिन्याला 1,30,00,000 40,00,000 रुपये जमा व्हायचे आणि तिथं आपण कमी होतो. परंतु मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही ते उत्पन्न वाढवून आता साधारणतः 3 कोटी रुपये आपल्याला या योजनेतून आपल्या संस्थेला मिळतात. त्याच्यातला 25% शासनाला पाठवतो आपण, 25% आपल्याला खर्च करायचा अधिकार आहे. काही पर्सेंटेज हे आपल्याला डॉक्टरांना यांना द्यायचं असते इन्सेंटिव्ह म्हणून आणि काही पर्सेंटेज जे आहेत त्या ठिकाणी जे डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून जे काम करतात त्यांना द्यायचं असतं. तर त्याच्यामध्ये खूप चांगलं काम आपण करतो आहोत. मी आपल्याला आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपलं काम उत्तम असल्यामुळं आपण महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या नंबरवर आहोत आणि येत्या काही दिवसामध्ये या योजनेत आपल्याला आपण 1 नंबरवर असू अशी मला पूर्ण खात्री आहे. जी नक्कीच. आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी बरोबरच शासकीय कर्करोग रुग्णालय देखील आहे. तर त्या ठिकाणचा नेमका सध्या कारभार कसा सुरू आहे आणि राज्य कर्करोग रुग्णालय नेमकं कुठं आहे? राज्य कर्करोग रुग्णालय हे जे आपण अमखास मैदान ज्याला म्हणतो त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे आणि 2012 मध्ये ते सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर 2016 मध्ये त्याला राज्य कर्करोग रुग्णालयाचा दर्जा मिळालेला आहे. त्याच्यामध्ये केंद्र शासनाकडून आपल्याला 100 कोटीपेक्षा जास्त निधी मिळालेला आहे आणि केंद्र शासन आणि राज्य सरकार या दोन्हीच्या एक 60-40 या पर्सेंटेजमध्ये त्यांचा निधी मिळून आपलं हे सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपण मी जसं सांगितलं तसं संपूर्ण मराठवाड्यासह बाकीच्या जिल्ह्यातील अगदी वाशिमपर्यंतचे रुग्ण येतात. बुलढाणा असेल, अकोला असेल, जळगाव आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, अहिल्यानगर आहे, या सगळ्या ठिकाणचे रुग्ण त्या ठिकाणी येतात. अगोदर या सर्व रुग्णांना मुंबई येथे असलेल्या टाटा हॉस्पिटलमध्ये जावं लागत होतं, परंतु आता रेफरलचं प्रमाण हे 1% कमी आहे आणि शासनानं त्या ठिकाणी आत्ताच ट्रू बीम ही एक रेडिओथेरपीचं यंत्र सामुग्री दिलेली आहे, ज्याची 26 कोटी रुपये किंमत आहे, ज्याला लिनियर ऍक्सिलरेटर आपण म्हणतो. तर ते असे 2 लिनियर ऍक्सिलरेटर आहेत, ते अद्यावत आहेत. म्हणजे ज्या भागात कॅन्सरचे सेल आहे त्याच भागाला त्याची इजा होते.
म्हणजे तिथं इलाज केला जातो आणि बाकीच्या शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही. आपल्याला मागं माहीत आहे की रेडिओथेरपी दिली, ज्याला आपण शॉक देणं असं म्हणतो. त्याच्यानंतर किमोथेरपी, ज्याला इंजेक्शन देतात. त्याच्यामध्ये रुग्णाचे केस गळायचे, बॉडीला खूप त्रास व्हायचा. आता इतकी अद्ययावत यंत्रणा महाराष्ट्र शासनानं, केंद्र शासनानं दिलेली आहे. नुकतंच 27 एप्रिलला या देशाचे आरोग्यमंत्री माननीय जे.पी. नड्डा साहेब, आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब, आपले दुसरे केंद्रीय कॅबिनेट मंत्री श्री अतुलजी सावे साहेब आणि सर्व खासदार आमदार त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आमचे सचिव माननीय धीरज कुमार साहेब, आयुक्त आमचे तत्कालीन श्री राजीव निवतकर हे उपस्थित होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगलं त्या ठिकाणी एक यंत्रणा उभारली आहे शासनानं, की या मराठवाड्यातल्या, ज्याला मागासलेलं म्हटलं जातं, त्या ठिकाणी मुंबईच्या धर्तीचे उपाय आपण त्या ठिकाणी करत आहोत. आणि त्या ठिकाणी स्त्रीरोग विभाग जो आहे त्या ठिकाणी आपण रोबोटिक सर्जरी करतोय. रोबोटिक म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जी झाली नव्हती रुग्णालयामध्ये, ती आपण राज्य कर्करोग रुग्णालयात केलेली आहे. आताच तुम्ही रोबोटिक सर्जरी बद्दल बोललात, तर कर्करोग रुग्णालयामध्ये ती पार पडते होते. त्यासह आपण पाहतोय की तंत्रज्ञान झपाट्याने वाढतंय. तर या तंत्रज्ञानाचा आपल्या घाटीत वापर होत असलेल्या वापरावर तुम्ही समाधानी आहात का? किंवा तुमच्या मते अजून यामध्ये कुठला विकास व्हावा आणि अजून कोणत्या उपकरणांची जास्त आवश्यकता सध्या इथे भासते? तर आपल्याला माहित आहे की हा AI चा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, आणि याचा वापर जास्तीत जास्त करून या मराठवाड्यातल्या लोकांना, रुग्णांना मुंबई पुण्याच्या धर्तीवर आपल्याला ह्या रुग्णसेवा द्यायच्या आहेत. त्यामुळं मी आताच राज्य कर्करोग रुग्णालयाचं उदाहरण सांगितलं. आपण आता ऑर्थोपेडिक्समध्ये, सर्जरी विभागामध्ये रोबोट या ठिकाणी घेत आहोत. आणि मला सांगायला आनंद मिळेल की त्यासोबतच अनेक यंत्रसामुग्री आपण आता एक 15 कोटीचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर, ज्याला पॅरालिसिस म्हणतो, त्या रुग्णांना ताबडतोब चांगले उपचार होऊन ते रुग्ण बरे व्हावेत, ज्याला खूप दिवस लागायचे, महिने लागायचे, वर्ष लागायचे. तर माननीय पालकमंत्री महोदय आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांनी त्यासाठी 15 कोटी रुपये आम्हाला मंजूर केलेले आहे आणि त्याची आजच आम्ही टेंडर केलेलं आहे. जी. याबरोबरच तुम्ही अधिष्ठाता होऊन इथे 2 वर्षांचा कालावधी पूर्ण झालाय. तर त्या आधीचा कालावधी आणि तुमचा कार्यकाळ यामध्ये काही फरक तुम्हाला जाणवतोय का? सकारात्मक बदल काय झालेत तेव्हापासून कसं आहे आतापर्यंत? की मी या ठिकाणी 20 डिसेंबर 2025ला मला 2 वर्ष होतील आणि मी या संस्थेत मागील अनेक वर्षापासून, 25 ते 30 वर्षापासून आहे. काही काळानुसार त्यामध्ये निश्चितच माझ्याच काळात चांगले बदल झाला असं मी म्हणणार नाही. माझ्या अगोदर अनेक अधिष्ठाता होऊन गेलेत. त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं या ठिकाणी सुपर स्पेशालिटी सुरू केलेली आहे. काही वार्डाचं नूतनीकरण केलेलं आहे, कॅम्पसमध्ये बदल केलेले आहेत. मी आल्यानंतर या ठिकाणी 6 विषयात सुपर स्पेशालिटीचे कोर्सेस, DMMCH म्हणजे हायेस्ट वैद्यकीय क्षेत्रातलं हायेस्ट एज्युकेशन असतं, ते ठिकाणी सुरू केले आपण. त्यानंतर अनेक यंत्रसामुग्री आपण हे केलेली आहे. आपण कॅम्पस जर सगळा फिरला तर आता बाहेरून येणारा कोणताही व्यक्ती हे कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे का, हे सरकारी हॉस्पिटल वाटत नाही असं जे म्हणतात. तर मला समाधान आहे. हे केवळ मी केलं असं नाही, माझे संपूर्ण सहकारी, माझे सर्व प्राध्यापक, सर्व कर्मचारी, त्यामध्ये तंत्रज्ञ असतील, वर्गचार कर्मचारी. मी डॉक्टर आहे, मी रुग्ण तपासू शकतो. मी नाही तपासलं तर माझ्या नंतरचा दुसरा डॉक्टर तपासतो, परंतु माझा वर्गचार कर्मचारी जो साफसफाई करतो त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आपल्याला जी ही स्वच्छता दिसते ती त्यांच्यामुळे केलेली आहे. त्यामुळं त्या सगळ्या क्षेत्रात आम्ही काम करत आहोत. आणि औषधाची संख्या आम्ही जवळपास जिथं 30-35 औषधं होती त्याची 250 संख्या दिलेली आहे. जिथं आमच्या 80-90 चाचण्या होत होत्या त्याच्या आम्ही 300च्या आसपास चाचण्या करतो आहोत. जिथं म्हणजे हार्मोन्स सारखे हे असेल, थायरॉइड टेस्ट असतील, अशा अनेक ABG म्हणून एक हे असते, अत्यावश्यक रुग्णांना तपासणी करायची असते, ती होत नव्हती. त्या सुद्धा आम्ही आता 4 मशीन घेऊन प्रत्येक ICU, ट्रॉमा सेंटर,
लहान मुलांचं NICU आणि चिठ्ठीमुक्त घाटीमध्ये जी एका इंजेक्शनची किंमत 7,000 ते 10,000 असते. आपण जे GBS आजार ऐकला आणि जो पुण्यामध्ये ज्याने हाहाकार केला, आपण तिथं आजार येण्याच्या पूर्वी 100 पेशंटवर उपचार केले होते आणि त्याला लागणारे 24 डोस जे पुरुषांना अडल्ट याच्यामध्ये ज्याला म्हणतो आपण 18 वर्षापेक्षा जास्त वय आहे, तर ते 24 डोसेस आपण फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहे. 2 लाखापर्यंत त्याची किंमत असते. तर त्यामुळं हे बदल निश्चितच घोषणावं आहेत. लंग सर्फक्टन सारखं एक महागडं औषध, टेनेक्टेप्लेस म्हणून एक 50,000 रुपयाचं इंजेक्शन आम्ही रुग्णांना मोफत अगदी इमर्जन्सीमध्ये उपलब्ध करून दिलेलं असतं. एक रिक्षावाला रात्री 11:30 वाजता आला तर त्याला आम्ही लागणारं जे पॅरालिसिसचा अटॅक आला होता त्याला हे इंजेक्शन आम्ही अर्ध्या तासात दिलं. तो 4 तासामध्ये त्याला गोल्डन आवर म्हणतात ते देणं आवश्यक असतं, ते आम्ही दिलं आणि तो पेशंट लगेच ठणठणीत होऊन बरा होऊन निघून गेला. याबरोबर तुम्ही आता औषधांबद्दल आणि त्याबद्दल बोललात. तर HPV ह्युमन पॉप्युलेमा व्हायरस जे आहे, ज्याच्यामुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचं प्रमाण खूप वाढत आहे आणि भारतामधील महिलांना तो दिला जात नसल्याने त्या जास्त वल्नरेबल ठरतायत. तर या दृष्टीने आपल्या घाटीच्या वतीनं काही उपाययोजना करण्यात आल्यात का? आपल्याकडं हा आजाराचं लवकर निदान व्हावं म्हणून राज्य कर्करोग रुग्णालय असेल, त्यानंतर आपलं स्त्रीरोग विभाग ज्याला गायनेकॉलॉजिकल डिपार्टमेंट, त्या विभागामध्ये अद्ययावत यंत्रसामुग्री घेतलेली आहे. त्याच्या माध्यमातून त्याच्या तपासण्या करतात आणि त्यासाठी लागणारं व्हॅक्सिनही आपण उपलब्ध करू. ज्या प्रकारे नवीन घाटीच्या बांधकामासाठी निधी मिळाला आहे, नवीन इमारतही उभी राहीलच काही दिवसात. तर या संदर्भात तुमचं पुढील वर्षांचं काय व्हिजन आहे? छत्रपती संभाजीनगरकरांना पुढील काळासाठी त्यांच्या काही सोयी सुविधा इथे उपलब्ध होतील का? निश्चितच आपल्याला माहित आहे की हे जे नियोजन होतं हे 50 वर्षापेक्षा जास्त वर्षापूर्वी झालेलं आहे. आता आपण जे नवीन बांधकाम करतो, नवीन वसतिगृह बांधतो, नवीन काही क्रिटिकल केअर युनिट आपण आता एक 50 खाटाचं बांधतोय, तर हे आपलं पुढचं 50 ते 70 वर्षापूर्वीचं व्हिजन असेल, ज्याच्यामुळं सध्या जसं आपल्याकडं 20 वार्ड आहेत सर्जिकल बिल्डिंगमध्ये, त्या बिल्डिंगमध्ये आता आपण दुपटीनं करतो आहोत, 40 करतो आहोत. आपल्याकडं ऑपरेशन थिएटर 21 आहेत, ते आपण 35 करतोय. एक आता 5 बेडचं नर्सिंग होम आहे, ते आपण 50 खाटाचं करतोय. आपण असं आपलं विजन असं आहे की पुढच्या एक 70 वर्षापर्यंत काही लोकसंख्या वाढेल किंवा काय बदल होतील. म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं सगळ्यात चांगलं उदाहरण सांगायचं झालं तर ह्या सर्जिकल इमारत जिला आपण G+12 असं म्हणतोय बांधकामाचं, तर त्याच्यावर आपण एक हेलिपॅड तयार करतो की या ठिकाणी जे काही ऑर्गन ट्रान्सप्लांट होतात आणि त्याच्यामध्ये जो काही ग्रीन कॉरिडॉर करावा लागतो, वेळ जातो, तर शहरातल्या शहरामध्ये तरी निदान आपल्याला किंवा पुणे असेल किंवा जवळचे शहरं असतील त्या ठिकाणी ते पोहोचवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आणि त्यामुळं EIचं जग हे दुनिया आहे, जग आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला अत्याधुनिक जे यंत्रसामुग्री आहे, जसं मी तुम्हाला न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणालोय, अनेक टर्नकी प्रोजेक्ट आहेत. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी हा जो विषय आहे ज्याच्यामध्ये मेंदूच्या किचकट शस्त्रक्रिया असतील किंवा हृदयाच्या किचकट शस्त्रक्रिया असतील, असे सुपर स्पेशालिटीचे कोर्सेस आपण सुरू करतोय. मागं मी जसं सांगितलंय 6 सुपर स्पेशालिटी सुरू केले, आता आपण यावर्षी 9 विषयात सुपर स्पेशालिटी सुरू करतोय. आपल्याकडं ज्या विभागामध्ये PG आता एकही विभाग नाही की जिथं पदव्युत्तर कोर्स नाहीये. 21 विषयामध्ये आपल्याकडं 200 सीट आहेत MD MS आणि आता हे 21 विषयामध्ये 21 सीट याच्या सुपर स्पेशालिटीच्या आहेत DMMCच्या, त्या आता साधारणतः 75 पर्यंत जातील. तर त्यामुळं जसं कॅन्सरला मी म्हणालो की कुठलाही रुग्ण मुंबई पुण्याला जात नाही, तसं या संस्थेला भारतामध्ये एक नंबरची संस्था बनवण्याचा आपला प्रयत्न असेल. अत्याधुनिक जे काही करता येईल त्या सगळ्या सुविधा आपण या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. शेवटी जाता जाता एडियनच्या दर्शकांना दिवाळीच्या काय शुभेच्छा देऊ इच्छिता आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काय आवाहन तुम्ही संभाजीनगर वासियांना करू इच्छिता? या निमित्तानं मी परत एकदा एडियन न्यूजचे मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर शहर असेल, ग्रामीण भाग असेल, त्या सर्व नागरिकांना, आपल्या श्रोत्यांना
आपल्या चाहत्यांना मनापासून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांनी ही दिवाळी शांततेनं आरोग्यदायी पद्धतीनं ती साजरी करावी. फटाक्याचा त्यांनी वापर करू नये आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी अशीच मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. वृद्धांची, लहान मुलांची आणि विशेषतः जे मुके प्राणी आहेत यांची आपण विशेष काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्याशी एडियन डिजिटल दिवाळी अंतर्गत संवाद साधला आहे. एडियन सोबत संवाद साधल्याबद्दल आणि आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी उमा शिंदे आपले मनपूर्वक आभार मानते. या सरत आपण अजून मान्यवरांच्या मुलाखती पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा एडियन.